बहुजन समाजातील युवक आज मोठ्या संख्येने रिपब्लिकन सेनेत दाखल होत आहेत। कार्यकर्त्यांना सत्तेत वाटेकरी करण्याचा निराधार रिपब्लिकन सेनेने केला असून शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेना युती ही बहुजन समाजाला सत्तेत बसविणार असल्याचे प्रतिपादन पश्चिम जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड यांनी केले। आज रिपब्लिकन सेना पक्षाचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील युवकांचा भव्य प्रवेश सोहळा सावली विश्रामगृह येथे संपन्न झाला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। किरणभाऊ घोंगडे आपल्या मनोगतात म्हणाले की आजपर्यंत नेत्यांनी कार्यकर्त्यांचा वापर केला, स्वतःचे नेते खासदार आमदार मंत्री झाले, कार्यकर्ता उपेक्षित राहिला, परंतु आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात सत्तेत बसणार असा विश्वास व्यक्त केला। या सोहळ्यात तरुण युवा नेतृत्व दीपक कांबळे यांची परभणी शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। लिंबाजी कनकटे, नामदेव कनकटे, बंडू गाडे, नामदेव साठे, सुनील कांबळे, चंद्रशेखर कांबळे, बबन शिंदे, आकाश आहिरे सह असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। यावेळी राजकुमार सूर्यवंशी, दिगंबर अण्णा गोबाळे, कचरूदादा गोडबोले, प्रीतम वाकळे, चंद्रकांत दुधमल, निलेश डुमणे, सुभाष खिल्लारे, श्री लक्ष्मीकांत पंडित, रवींद्र कुमार दिपके, अविनाश खाडे, रवी खंदारे, रवी चौधरी, गजानन सरोदे, नागेश भैया मस्के, बशीर अहमद भाई, अजय खाडे, आर्यन बनसोडे, पंडित आदी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीमधून आज आपण रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला, या संदर्भात काय सांगाल? वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव असताना माझ्या संघ राहणारी टीम ते पदाधिकारी त्याने मला संघ मला कुठं साथ दिलेली नाही, कुठं काही दंगलबाजी घडी त्या जागेवर बोलली तर याला तयार नाहीत एक पदाधिकारी। आणि त्याच्यानंतर की त्या टीमीला मी सोडून देऊन जाहीर प्रवेश केला, प्रवेश करून की माझी टीम जी आहे पुरी टीम घेऊन मी माझी कामाला लागलेले आहेत आणि समजायला साथ। आज आपण रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतलात हो, आणि इतर जिल्हा पदाधिकारी यांनी आपल्याला काय सांगितलं, काय कशासाठी? जिल्हा अधिकारी ते आपल्या साहेबांनी सांगलं की आपली पुरी टीम तुमच्यासाठी आम्ही कुठे अवरात्री तुमच्या कामासाठी आम्ही तयार आहेत। धन्यवाद। धन्यवाद। आज परभणी शहरातील सावली विश्रामगृहामध्ये रिपब्लिकन सेनेची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली। आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक युती मागच्या महिन्यामध्ये झाली। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची जी शिवशक्ती भीमशक्ती निर्माण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते प्रवेश घेऊ लागलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज परभणीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी शेकडो युवकांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आणि जे भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे, आंध्रा साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते अतिशय ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। आणि मला ठाम विश्वास आहे येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम परभणीच्या कार्यकर्त्याच्या मागणीवरून आणि जिल्ह्यातील सर्वांच्या मागणीवरून बरेच कार्यकर्ते प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते, त्याच्यामुळे सावली रेस्ट हाऊसला ठेवला होता। तर या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष किरणजी घोंगडे, राजकुमारजी सूर्यवंशी आणि इतर सर्व काही पदाधिकारी यांच्या सोबत आम्ही पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। तरी रिपब्लिकन सेनेची एकनाथ शिंदे साहेबांसोबत युती असल्यामुळे आमच्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो या त्यांच्या हाकेला आम्ही प्रत्युत्तर देऊन इथं परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रिपब्लिकन सेना वाढवून युतीमध्ये आमचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत।
किती जणांचा प्रवेश झाला? आज मुख्यतः एक 50 लोकांचा प्रवेश झाला. त्याच्यात काही वंचित आघाडीचे पदाधिकारी, इतर पक्षातले पदाधिकारी, त्यांनी रिपब्लिकन सेनेची भूमिका आवडल्यामुळे आम्हाला फोन करून सांगितलं आणि इथं प्राध्यापक संजय दराडे, रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष नामदेवरावजी, इतर सर्व बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. साहेब, वाटाघाटी कशी होईल आता महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक पातळीवर वगैरे का राज्य पातळीवर काय वाटाघाटी आमच्या पक्षाला, एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षाला ज्या जागा येणार आहेत त्याच्यापैकी आम्हाला 10% जागा युतीमधून मिळणार आहेत. शिंदे साहेबाच्या हिश्श्याला जे येणार त्याच्यातून आम्हाला 10% देणार. जर नाही झाली युती त्याचं तर ते पुढचं आपण सांगू शकत नाही.